आज आमचा दुसरा भाग आहे. आम्ही चाललो श्री विदयी सती अनुसूया माता बाळसिंगा आईच्या दर्शनाला. ही आमची मोदची नदी. आज पुण्यात बस खाली होती. मी कशी दिसते चष्मा लावला बसा का. आम्ही नागपूरला पोहोचलो. रस्त्यामध्ये आम्हाला आईचा मंडप दिसला. त्यानंतर आम्हाला महाराज दिसले. मला ते खूप आवडतात. नंतर मी पास्ता खाल्ला. मी जर कुठे फिरायला जाते नेहमी टिफिनला पास्ता नेते, कारण की माझा पास्ता फेवरेट आहे. पास्ता खाल्ल्यावर माझी खुशी तर बघा. तुम्ही या नजाराचा आनंद तर घ्या. किती हिरवंगार आहे. निसर्गापेक्षा सुंदर काहीच नाही आहे. सुंदर सुंदर ढग बघा. त्यानंतर मला परत भूक लागली. मी परत पास्ता खाल्ला. टेस्टी होता ना म्हणून. मग आम्ही 2 तासानंतर आईच्या मंदिराबाहेर पोहोचलो. हे बघा. फायनली आपण मंदिरासमोर पोहोचलो. आजचं वातावरण खूप सुंदर आहे. सगळीकडे हिरवं हिरवं. आईच्या मंदिराकडे जाताना खूप सारे दुकान आहे. तिथे तुम्हाला हार मिळेल, छोट्या मुलांची खेळणी, हळद कुंकू अशा छोट्या छोट्या वस्तू तिकडे मिळतात. बांगड्या, पसराचं सामान हे सगळं मिळतं. तिथल्या एका काकांनी मला टिकली लावली, ते पण हेकडी. असं काम केलं असं तरी काकांनी छान लावली. त्याच्यामध्ये मी सुंदर दिसत होती. दिसत आहे ना मी सुंदर, सांगा. मग मी त्यांना पैसे दिले. अजून त्यांना थँक्यू म्हणाला. मग आम्ही पूजेची थाली घेऊन आईच्या मंदिराकडे निघालो. मला खूप चांगलं वाटत होता मंदिराकडे जाताना. मी तुम्हाला आईबद्दल थोडीशी माहिती सांगते. सती अनुसूया आई बाळसिंगांदे एक प्रसिद्ध संत आहे. आईचा जन्म 5 मे 1926 रोजी झाला होता. आईच्या जीवनात अनेक चमत्कार घटना घडल्या, ज्यामुळे त्या बाळसिंग येथील गावकऱ्यांमध्ये आईरोप्य झाली. आता तुम्हाला समजलं का? इथे खूप साऱ्या लहान मुलांच्या गाड्या होत्या आणि गार्डन एरियामध्ये खाण्यापिण्याची दुकानं होती. चला चला मंदिर